प्राध्यापक भरती 2025 होणार 12,000 प्लस रिक्त पदे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार 75% पदभरतीला मान्यता। 4,300 पदांचा भरतीचा प्रस्ताव सादर, पण मान्यतेचं काय? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये। नवीन शिक्षक भरती संदर्भातल्या ह्या सर्व डिटेल्स आपल्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। राज्यात प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे। जवळपास 31,185 अनुदानित महाविद्यालयातली मंजूर पदं आहेत, त्यामध्ये जवळपास 11,080 रिक्त प्राध्यापक पदे आहेत आणि सार्वजनिक जी विद्यापीठे आहेत 2,578, त्यांच्यापैकी 1,440 रिक्त प्राध्यापकांची पदे आहेत। मग सेट, नेट, PhD धारक सुद्धा हे वाट पाहत आहेत आणि मानधनावरती काम करत आहेत, तरी सुद्धा प्राध्यापकांची भरती झालेली नाही, भरती रखडलेली आहे। राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत असताना दुसरीकडे हे राज्यात प्राध्यापकांच्या मात्र 12,000पेक्षा जागा रिक्त असून सुद्धा यामध्ये PhD, नेट, सेट असून सुद्धा त्यांना पदांपासून वंचित राहावं लागत आहे आणि अनेक महाविद्यालयात प्राध्यापक हे तासिका तत्वांवर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत। राज्यातील जवळपास 11 सार्वजनिक विद्यापीठामध्ये आणि 1,172 अनुदानित महाविद्यालयांमध्ये 33,763 प्राध्यापकांची पदे मंजूर असताना देखील त्यातील 21,236 पदांवर प्राध्यापक कार्यरत असून म्हणजे तब्बल 12,527 जागा ह्या रिक्त आहेत। मग आता मागील 5 वर्षात राज्यात केवळ 2,088 पदांची भरती झालेली आहे आणि उर्वरित पदांची भरती अद्यापही झालेली नाही। त्यामुळं सर्व संघटनांची सुद्धा मागणी या ठिकाणी अशीच आहे की या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या आणि ज्या 4,300 आता आपण मगाशी बघितलं, या जागांचा जे भरतीची जी मान्यता आहे किंवा पदांची जी मान्यता आहे त्या उच्च शिक्षण विभागाने 4,300 प्राध्यापकांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे, मात्र त्यावरही निर्णय अजून झालेला नाही। तो निर्णय कधी होणार या संदर्भात सुद्धा माहिती विचारली जात आहे। जवळपास मंजुरी देण्याचा प्रस्ताव सुद्धा सादर केला, त्यावर निर्णय झालेला नाही। मग राज्यात अनेक वर्षापासून जर ही प्राध्यापकांची भरती जी रखडलेली आहे ही अशीच राहणार का, याबद्दल सुद्धा विविध संघटनेच्या माध्यमातून विचारणा होत आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदे आहेत ती सुद्धा भरली गेलेली नाही आहेत, त्यामुळं म्हणजे जे सिनियर कॉलेजेस आहेत तर यांच्या प्राध्यापकांच्या भरतीसहित शिक्षकेतर कर्मचारी जे पदभरती आहे ती सुद्धा म्हणजे लॅब असिस्टंट असतील, बाकीचे ग्रंथालय आहे, ठीक आहे, लायब्ररींची पदं आहेत, तर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत। लवकरात लवकर ही भरती झाली पाहिजे, निदान ह्या मिळालेल्या वित्त विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला तरी निदान मंजुरी मिळावी। त्याच्यानंतर पवित्र पोर्टलची जी आत्ताची शिक्षक भरती आहे ती सुद्धा 15 ऑक्टोबर नंतर रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल अशी एक माहिती मिळते आहे, त्यामुळे तिथेही आपल्याला शिक्षक भरती होताना दिसेल। मात्र या प्राध्यापकांच्या भरतीचाही हिरवा कंदील शासनानं लवकरात लवकर लावावा ही अपेक्षा आपण सर्वांनी व्यक्त करूया आणि जास्तीत जास्त ट्विटच्या माध्यमातून असेल, इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, विद्यापीठामध्ये जाऊन प्रस्ताव देण्याच्या माध्यमातून असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त जागा ह्या पदभरतीला कशा उपलब्ध होतील आणि त्या पदांची कशी भरती होईल हे सर्वांनी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। लागलेल्या पवित्र पोर्टलच्या निकालात सुद्धा जे त्रुटी आढळल्या त्या परत कुठल्याही पदभरतीच्या संदर्भात त्रुटी आढळता कामा नये याची सुद्धा खबरदारी आपण घेतली पाहिजे। हे एक संपूर्ण डिटेल विश्लेषण सहित आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।